1974 साली मी पहिला सुरू नगर परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर दोनदा अजून पुन्हा नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून सुद्धा गेलो होतो. नगर परिषदेच्या कारभारावर मी माझ्या पद्धतीने सतत त्यावेळेस सभागृहामध्ये आणि नगर परिषद सदस्य नसतानासुद्धा मी अनेक वेळेस नगर परिषदेमध्ये सुधारणा व्हावी, कायद्याने चालावे म्हणून प्रयत्न करीत होतो. त्याच्यानंतर 2011 साली महानगरपालिका झाली. 2011 साली महानगरपालिका परिषद महानगरपालिकेमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मी 2017 साली महानगरपालिकेचा स्वीकृत सदस्य म्हणून तिथं आलो. सदस्य म्हणून आल्यापासून ते आजपर्यंत आपल्याशी बोलत असेपर्यंत मी या ठिकाणचा कमिशनर म्हणून असणारे जे आहेत त्या सर्व कमिशनरना, म्हणजे इथं 8 कमिशनर काम केले. त्याच्यामध्ये जी श्रीकांत, कौस्तुभ दिवेगावकर, अच्युत हंगे, MD सिंग, देविदास टेकाळे, अमीन मित्तल, पृथ्वीराज BP, बाबासाहेब मनोहरे, ह्या सगळ्यांच्या त्यांच्याकडे पहिल्या सुरू निवेदन दिली. बजेटच्या संदर्भामध्ये दिलं, त्यांना टॅक्सेसच्या संदर्भामध्ये दिलं, नोकऱ्याच्या संदर्भामध्ये दिलं, कचऱ्याच्या संदर्भामध्ये दिलं. इथल्या प्रत्येक बाबतीमध्ये ह्या सगळ्यांकडे आत्तापर्यंत मी जवळजवळ 350-400च्या पेक्षा जास्त त्यांच्याकडे रिप्रेझेंटेशन केली. त्या एकाही रिप्रेझेंटेशनचे त्यांनी मला उत्तर दिलं नाही. कायद्याप्रमाणे रिप्रेझेंटेशन दिलं, नागरिकाच्या ह्यालासुद्धा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, पण ते उत्तर न देता मी त्याच्यामुळं काय केलं की ते माहिती अधिकारातसुद्धा गेलो. पण त्याच्या आधी मी प्रधान सचिव जे आहेत नगरविकास खात्याचे, ते नगर सचिव जे होते श्रीमती मनीषा पाटणकर, महेश D पाठक, सोनिया शेठी, आशिष शर्मा, KH गोविंदराज आता तिथं आहेत. म्हणजे हे 5 तिथं प्रधान सचिव म्हणून काम करीत होते. ह्या सगळ्या तक्रारी केल्या. तिथंही माहितीच्या अधिकारातून काय कारवाई केली वगैरे माहीत. अनेक इन्क्वायऱ्या झाल्या. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पटेल चौकामधला काय दवाखाना आहे, तिथे बांधकाम घेतलं होतं त्यांनी, तिथं पैसासुद्धा खर्च झाला नाही. आणि आता महानगरपालिकेच्या काळातसुद्धा जे नगर परिषद सदस्य किंवा महानगरपालिका सदस्य म्हणून जे लोक निवडून आले, की जेव्हा लोकांनी निवडून दिले, त्यांनीसुद्धा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्याऐवजी काय केलं, त्यांनी ह्या प्रशासनाबद्दल ह्या लोकांना सहभागी करून घेऊन त्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी त्या बेबंदशाही कारभार चालू ठेवला. याबद्दल मी ह्याच्याकडे नगरविकास मंत्र्याकडे एक अपील केलं की बा या ठिकाणचे हे सगळे लोक मिळून आणि नगर परिषदेचे सदस्य मिळून हे सगळेजण या ठिकाणी हे करतायत, भ्रष्टाचार करतायत, नगर परिषदेच्या हिताच्या विरुद्ध निर्णय करतायत. आता या बाबतीमध्ये केलेल्या जे त्यांच्याबद्दल प्रूफ दिल्यानंतरसुद्धा 5-5 वर्ष त्याच्यावर हिअरिंगसुद्धा घेतलं नाही. आता काही चौकशा तर नुसत्या त्यांनी रखडून ठेवल्या. हे सगळं करीत असताना एका बाजूनी प्रशासकीय व्यवस्था, दुसऱ्या बाजूने मी ह्या सगळ्याच्या विरोधात पुन्हा माननीय उच्च न्यायालयामध्ये 30-पेक्षा जास्त अपील केले. मग ते टॅक्सच्या बाबतीमध्ये केलं, ऑडिटच्या बाबतीमध्ये केलं, अनेक कचऱ्याच्या बाबतीमध्ये केलं, अमृत योजनेच्या बाबतीमध्ये केलं. हे सगळे झाल्यानंतर तिथं भरपूर पेंडिंग आहेत विषय म्हणून त्या लोकांनी म्हणजे न्यायालयानेसुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. त्याच्यामुळं न्यायालयाने या भ्रष्टाचारावर नियंत्रण करू शकलं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीची जी जबाबदारी येते नगरविकास खात्याची, महाराष्ट्र सरकारची जशी जबाबदारी आहे तसं महाराष्ट्र सरकारमध्ये नगरविकास खात्याचे जे मंत्री म्हणून जे आहेत, जे आता 17 साली देवेंद्रजी फडणवीस होते, त्याच वेळेस ते मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर मध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये पुन्हा नगरविकास मंत्री म्हणून एकनाथजी शिंदे होते. त्याच्यानंतर पुन्हा आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडेच नगरविकास खातं आहे. म्हणजे ह्या पूर्ण महापालिकेच्या काळामध्ये 17 पासून आत्तापर्यंत नगरविकास मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे हे दोघंच होते. यांच्याकडेही तक्रारी केल्यानंतर त्याच्याकडे त्यांनी बघितलं नाही की. आता मग ह्या सगळ्या ह्याला आणि लातूर महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. अपॉइंटमेंटमध्ये झाला आहे. त्याच्यानंतर इथं हे नाही आहेत, कॉन्ट्रॅक्ट करून घेतात ना, ते साऱ्या कागदावर करून घेतल्यासारखं कॉन्ट्रॅक्ट आहेत. कॉन्ट्रॅक्टच्या नियमाने त्याची मी तक्रार केली, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट जोडूनसुद्धा आणि नगरविकास खात्याकडे केली. हे कुणीही काय केलं नाही. मग आता मला तुम्ही सांगा की मग शेवटी मी आता 76 वर्षाचा झालेला आहे, 79 वर्षाचा झालेला आहे.
आता 80 वर्ष, आता मी किती 4-5 अजून वर्ष जगल नाही तर नाही जगल. पण शेवटी मी माझ्या समाधानासाठी म्हणा किंवा काहीतरी समजा म्हणा की मी आता ह्या लोकांनी जे इथं भ्रष्टाचाराला पाठीशी घातलेला आहे, म्हणजे त्याला कोणाला तरी नगरविकास मंत्री म्हणून चालणार नाही. ते देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे त्या काळामध्ये नगरविकास मंत्री होते. म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टीला लातूर शहर महानगरपालिकेच्या पूर्ण अराजकता निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये टॅक्सेस इथं बरोबर घेतले जात नाहीत. वसूल तर ते उगा आपलं पिढी चालवल्यासारखं टॅक्सेसचं चालवतात ते. म्हणजे अशा बरं ह्या सगळ्या गोष्टीच्या तक्रारी केल्यात. असं नाही की बाबा त्याला माहिती नाही. आणि असं सगळं असतानासुद्धा ह्या लोकांनी त्याला मग मी आता म्हणलं एक वर्षभर आपण ह्या बाबतीमध्ये जनजागृती करू, 1-2 तास टोकन हे करू, कारण माझ्या प्रकृतीप्रमाणे आता काही होत नाही. मी आता वर्षभर टिकलो तर हे करत राहील सारखं असं तसंच. नाहीतर मग नाईलाजाने मला स्वतःचा ध्येयत्याग करावा लागेल. आत्मा अमर राहते, आत्मा मरत नाही. मला स्वतःचा ध्येयत्याग यांच्या निषेधार्थ करायचा आहे. म्हणून मी असं ठरवलं की बुवा चला की आपण ध्येयत्याग करू यांच्या निषेधार्थ. एवढं करूनसुद्धा त्यांनी जर याच्यावर SIT चौकशी लावली नाही, स्पेशल त्यांनी संपूर्ण या भ्रष्टाचार आणि काय म्हणतात मग नरेंद्रजी मोदी, न खाऊंगा न खाणे दूंगा. आता त्यांच्याच नावावर हे इथं सत्ता करणार आणि काही करणार नाही इथे ह्या विषयामध्ये. तर माझी एवढीच विनंती आहे की बुवा त्यांनी ह्याच्यावर SIT स्थापन करावी. लातूर शहर महानगरपालिके सखोल मी अर्ज केले, प्रत्येक अर्ज केले त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याच्यावर त्यांनी योग्य ते निर्णय करून. आता एवढं लोकांचे पैसे येतात, लोकांचे त्याच्यामध्ये जीवन, आता कचऱ्याचा विषय असतो, जीवनाशी निगडीत विषय असतो. आता या सगळ्या गोष्टी एक सांगणं शक्य नसतं. म्हणून मी असं ठरवलेलं आहे आता की ह्या दोघांनी, आता ते सत्तेमध्ये आहेत स्वतः, त्यांनी लातूर शहर महानगरपालिकेची SIT चौकशी लावून स्पेशल ऑडिट करून योग्य ते त्याचे महानगरपालिकेला चॅनलाइज करावं, शिस्त लावावी. अन्यथा मला नाईलाजाने ध्येयत्याग करावा लागेल.